आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। परमात्मा यांनी आयुष्य वाढवले। माझे नाव रुपाली पाटील आहे। मी पुणे महाराष्ट्र येथील आहे। मी मराठीतून पदवीधर आहे। मी पारंपरिक देवी देवतांची भक्ती करीत होते। माझे पती ऑटोमोबाईलचा व्यवसाय करीत असल्याने पार्ट्यांमध्ये जात असत आणि मित्रांच्या दबावाखाली ड्रिंक्स पण घेत असत। जेव्हा ते घरी येत असत तेव्हा आमची भांडणे होत असत। घरामध्ये सतत क्लेश होत असे। त्यांची नशेची सवय सुटत नव्हती, त्यामुळे मी खूप वैतागले होते। मी जी भक्ती करत होते त्यातून मला काहीही लाभ मिळाला नाही। आम्ही 2004 मध्ये संत रामपालजी महाराजजी यांच्या भक्ती मार्गात आलो। नामदीक्षेची प्रेरणा मला पुस्तक वाचून झाली। माझे पती संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेऊन आले। त्यांनी मला नियम सांगितले की दारू प्यायची नाही, सिगारेट, तंबाखू, मांस याचे सेवन करायचे नाही, चोरी लबाडी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही। हे नियम मला आकर्षित करून गेले। अशा संतांविषयी आयुष्यात पहिल्यांदाच मी ऐकत होते। मी इच्छित होते की मी एक परफेक्ट जीवन जगावे व माझे पती सर्व व्यसनांपासून दूर राहावेत। तसेच त्यांनी परस्त्रीविषयी माता, भगिनी, मुलीप्रमाणे भाव ठेवावा, चोरी करू नये, कोणताही अवैध व्यवसाय करू नये। असे झाले तर किती बरे होईल। हे सर्व विचार करून मी देखील गुरुजींकडून नामदीक्षा घेतली। नाम घेतल्यानंतर माझ्या पतीने दारू पिणे सोडले, ज्या कारणामुळे घरात भांडण होणं बंद झाले। माझ्या गळ्यात एक मोठी गाठ होती। डॉक्टरांनी सांगितले की ही कॅन्सर सारखी जाणवत आहे। आपण शिक्षित आहात, लवकरात लवकर मेडिकल प्रोसेस करून घ्या। रिपोर्टमध्ये कॅन्सर निघाला। मी गुरुजींना प्रार्थना लावली असता गुरुजी म्हणाले की मुली, परमात्मा दया करतील। माझे आजोबा, माझे चुलते जे स्वतः व्यवसायाने डॉक्टर होते, त्यांना पण कॅन्सर होता आणि कमी वयातच मृत्यू पावले होते। तिसऱ्या पिढीमध्ये मीच होते आणि मला पण कॅन्सर होता। एकदा कॉलेजमध्ये माझा हात पाहून एका भविष्यवक्त्याने सांगितले होते की आपले जीवन जास्त नाहीये, 40 वर्षांचेच आयुष्य आहे आणि आपल्याला एक भयंकर आजार होईल, त्यातून आपण बाहेर पडू शकणार नाही। पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा संध्याकाळी रिपोर्ट आला तर त्यामध्ये लिहिले होते की आपल्याला फक्त व्हायरल इन्फेक्शन आहे। परमात्मा संत रामपालजी महाराज यांनी माझा कॅन्सरचा आजार बरा केला। एकदा माझ्या पतीचा मुंबई हायवेवर जबरदस्त अपघात झाला होता। कंटेनरने कारला 2 वेळा पाठीमागून धडक दिली। त्या धडकेमुळे माझ्या पतीने स्टेअरिंगवर डोके ठेवले व गुरुजींनी जो मंत्र दिला होता त्याचा जप करू लागले। तेव्हा माझा आणि माझ्या मुलाचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला। असं वाटलं जणू शेवटची घटिका चालू आहे। परंतु 5 मिनिटांनंतर त्यांनी पाहिले की मी कार आरामात चालवत आहे। मग ते थांबले नाहीत, सरळ घरी आले। आम्ही गाडी पाहिली तर ती पाठीमागून पूर्णपणे चेपलेली होती। पाहणारे म्हणत होते की गाडी पलटी झाली असेल, परंतु परमात्मा यांनी त्यांना वाचवलं। माझा मुलगा बंगलोरला शिकण्यासाठी गेला। त्याला तिथे चिकन पॉक्स झाला। तो रडू लागला की माझा अभ्यासाचा 1 महिना वाया जाईल। आम्ही आश्रमामध्ये गुरुजींना प्रार्थना केली। तेव्हा गुरुजी म्हणाले की ज्योती लावा। त्याने ज्योती लावली तर सकाळी 10:30 वाजता त्याचे चिकन पॉक्स गायब झाले। त्याने डॉक्टरला दाखवले तर ते म्हणाले की मी तुला कालच सांगितले होते आणि आज चिकन पॉक्स गायब झाले। हे तर परमात्माच करू शकतात। मी इतर अनेक संतांना पाहिले आहे जे संत रामपालजी महाराज यांच्याप्रमाणे नियम सांगतात की बिडी, दारू प्यायची नाही, तंबाखू खायची नाही, पण कोणीही शिष्य त्यांचे अनुसरण करत नाहीत। संत रामपालजी शिवाय अन्य संत हे पण म्हणतात की ठीक आहे, आपण थोडीफार नशा करा आणि नामदीक्षा घ्या आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा सोडा। मी पाहिले आहे की सरकारी नियम फक्त कागदावरच लिहिण्यासाठी असतात। मी स्वतः सामाजिक कार्यांमध्ये भाग घेत होते तेव्हा मी हे पाहिले आहे। कारण इतक्या वर्षांपासून नियम केले जात आहेत तर आतापर्यंत संपूर्ण समाज सुधारला पाहिजे होता। माझ्या कुंडलीमध्ये लिहिले होते की माझे आयुष्य 40 वर्षे आहे आणि मला एक भयंकर आजार होईल, ज्यातून मी बाहेर निघू शकणार नाही। डॉक्टरने माझ्या गळ्यात कॅन्सर सांगितला होता तेव्हा माझे वय 37 वर्षे होते। परंतु माझ्या भाग्यात लिहिलेले संत रामपालजी महाराज यांनी पूर्ण बदलून टाकले आणि माझे आयुष्य वाढवले। मी सर्व बंधू भगिनींना हेच सांगू इच्छिते, प्रार्थना करते की संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान ऐका, त्यांच्या शरणामध्ये येऊन लाभ प्राप्त करा
आपल्या पवित्र ग्रंथात जे लिहिले आहे ते त्यांच्या ज्ञानाशी जुळवून पहा. सर्वजण सुशिक्षित आहात, परंतु तीच परंपरागत भक्ती करत आहात. देवी देवतांची पूजा करत आहात, परंतु काहीही लाभ होत नाहीत. कोणाला कॅन्सर आहे, कोणी आर्थिक तंगीने वैतागला आहे आणि कोणास काही आजार, तर एवढी भक्ती करूनही हे सर्व का होत आहे? यासाठी माझी आपणा सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे की संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐका, ज्ञान समजून घ्या, ज्यामुळे आपल्या सर्व शंका दूर होतील. मग त्यांच्याकडून दीक्षा घ्या. यासाठी आपल्याला एक पैसाही द्यावा लागणार नाही. मग जसे ते भक्ती सांगतील त्याप्रमाणे भक्ती साधना करून आपले कल्याण करवून घ्या. रुपाली पाटील. मोबाईल क्रमांक 8999433249.